Emily Dickinson was an American poet known for her unique and innovative poetry style. एमिली डिकन्सन ही एक अमेरिकन कवयित्री होती. तिला तिच्या अनोख्या आणि नाविन्यपूर्ण कविता शैलीसाठी ओळखले जाते. शी इज कन्सिडर्ड वन ऑफ द ग्रेटेस्ट अमेरिकन पोएट्स ऑफ ऑल टाइम. ती एक अमेरिकेची महान कवयित्री आहे. शी इज ऑफन रेफर्ड टू ॲज द रिकल्स ऑफ ॲमहर्स्ट, द टाउन ऑफ मॅसेच्युसेट्स, वेअर शी लिव्ड अँड डायड ड्युरिंग हर 55 इयर्स. तिला अनेकदा ॲमहर्स्ट, मॅसेच्युसेट्स शहराची एकांतवास म्हणून संबोधले जाते, जिथे ती राहिली आणि वयाच्या 55व्या वर्षी तिचा मृत्यू झाला. हॅव यू गॉट अ ब्रूक इन युअर लिटल हार्ट was included in the 1924 edition of Dickinson's complete poems. Have you got a brook in your little heart? ही कविता डिकन्सनच्या संपूर्ण कवितांच्या 1924च्या आवृत्तीत समाविष्ट करण्यात आलेली होती. The poem is a typical of Dickinson's poetic work in its use of symbolism and evocative use of language to express abstract ideas and ideals. अमूर्त कल्पना आणि आदर्श व्यक्त करण्यासाठी प्रतीकात्मकतेचा वापर आणि इव्होकेटिव्ह भाषेचा वापर या कवितेमध्ये केलेला आहे असे आपणास दिसून येते. आता आपण ही कविता लाईन बाय लाईन समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पहिल्या कडव्यामध्ये कवयित्री आपणास काय म्हणते ते आपण जाणून घेऊया. Have you got a brook in your little heart? Have you got a brook in your little heart, where bashful flowers bloom and blushing birds go down to drink, and shadows tremble so? कवयित्री प्रेम आणि दयाळूपणाच्या ओढ्याबद्दल या कडव्यामध्ये बोलत आहे. ब्रूक म्हणजेच ओढा. प्रेम आणि दयाळूपणाचा ओढा किंवा नाला आपण आपल्या अंतःकरणात निर्माण केला पाहिजे. आपण आपल्या अंतःकरणात विकसित केला पाहिजे. आपण आपल्या हृदयात विकसित केला पाहिजे. प्रेम आणि दयाळूपणाचा ओढा आपण आपल्या हृदयात निर्माण केला पाहिजे, विकसित केला पाहिजे. हृदयामध्ये सुंदर विचार आणि भावना लाजणाऱ्या फुलासारख्या फुलतात आणि कोमल भावना सावलीसारख्या हळुवारपणे थरथरत असतात. पुढे कवयित्री आपल्याला म्हणते की तुमचे हृदय एक शांततापूर्ण ठिकाण आहे, जिथे दयाळूपणा, करुणा आणि प्रेम वास्तव्य करते. आत्मजागरूकता, कोमलता आणि शांतता जोपासण्यासाठी हे एक काव्यात्मक प्रोत्साहन आहे, ज्यामुळे तुमचे खरे सौंदर्य फुलू शकते. या आंतरिक शांततेला आलिंगन देऊन तुम्ही तुमचे विचार, भावना आणि कृती सुसंगत करू शकता. स्वतःसाठी आणि इतरांसाठी शांती आणि प्रेमाचे आश्रय बनू शकता. दुसऱ्या कडव्यामध्ये कवयित्री काय म्हणतात ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. अँड नो बडी नोज सो स्टिल इट फ्लोज दॅट एनी ब्रूक इज देअर, अँड एट युअर लिटल ड्राफ्ट ऑफ लाईफ इज अ डेली ड्रंकन देअर. ब्रूक म्हणजेच ओढा, नाला, सौंदर्य, शांती, प्रेरणा, प्रेम आणि दयाळूपणाचे प्रतीक आहे. आणि हा ओढा, नाला म्हणजेच ब्रूक आपल्याला आपल्या हृदयात विकसित करायचा आहे. जरी तो ओढा, ब्रूक दिसत नसला तरी तो नेहमीच आपल्याला सतत साथ देत असतो. दररोज आपल्याला या ब्रूक म्हणजेच ओढ्यापासून थोड्या प्रमाणात ऊर्जा आणि आनंद मिळतो आणि तो पुढे चालू ठेवण्यास, तो आनंद, ती ऊर्जा, तो आनंद पुढे चालू ठेवण्यास आपल्याला मदत मिळते. म्हणजे त्या ओढ्यापासून, त्या ब्रूकपासून आपल्याला ऊर्जा, आनंद पुढे चालू ठेवण्यास आपल्याला मदत मिळते. आता या कडव्यामध्ये कवयित्री काय म्हणते ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. Why look out for the little brook in March, when the rivers overflow and the snows come hurrying from the hills,
and the bridges often go. मार्चमध्ये आपण आपल्या हृदयातील छोट्या ओढ्याकडे म्हणजेच अ लिटल ब्रूककडे लक्ष दिले पाहिजे. जेव्हा नद्या ओसंडून वाहतात, बर्फ वितळत असतो, बर्फ टेकड्यावरून वितळत असतो आणि पूल वाहून जातात. लहान ओढा, छोटा ओढा, लिटल ब्रूक शांतपणे वाहत असतो. गोंधळाच्या दरम्यान लिटल ब्रूक हे एक शांत ओएसिस आहे आणि तुम्हाला सौंदर्याचे कौतुक करण्यास प्रोत्साहित करतो. तुम्हाला तुमचे चांगले विचार निर्माण करण्यास तुम्हाला मदत करतो. आता शेवटच्या कडव्यामध्ये कवयित्री काय म्हणतात ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. अँड लेटर इन ऑगस्ट इट मे बी वेन द मिडोज पार्चिंग लाय बिवेअर लेस्ट दिस लिटल ब्रूक ऑफ लाईफ सम बर्निंग नून गो ड्राय. या कडव्यामध्ये कवयित्री आपल्याला सावधगिरी बाळगण्याचा इशारा देत आहे. विशेषतः कठीण काळात ब्रूक म्हणजेच ओढा आपल्या हृदयात आहे असे आपण गृहीत धरू नका. कवयित्री आपल्याला काय म्हणत आहे? कठीण काळात ओढा म्हणजेच ब्रूक आपल्या हृदयात आहे असे गृहीत धरू नका. ऑगस्टमध्ये जेव्हा कुरण, मिडोज म्हणजे कुरण, जेव्हा कुरण कोरडे होतात म्हणजेच वाळतात, तेव्हा आपल्या हृदयातील छोटासा प्रवाह म्हणजेच ब्रूक म्हणजेच ओढा नाहीसा होऊ शकतो. कवयित्री पुढे सांगतात की जरी ओढा, छोटासा प्रवाह किंवा ब्रूक शांतपणे वाहत असला तरी आपण सावध न राहिल्यास तो आटू शकतो किंवा कोरडा होऊ शकतो. बर्निंग नून म्हणजे दिवसाचा सर्वात उष्ण भाग. याचा अर्थ असा आहे की आव्हाने आणि अडचणीमध्ये आपण आपली आंतरिक शांती आणि शांतता नाहीसा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. म्हणजेच आपल्या हृदयातील प्रेमाचा, दयाळूपणाचा जो काही आपण ओढा, छोटासा प्रवाह आहे तो आपण आटू दिला नाही पाहिजे. अडचणीच्या काळात आपण आपली शांतता म्हणजेच छोटासा ओढा, नाला नाहीसा होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. सोप्या भाषेत कवयित्री आपल्याला आपल्या स्वतःच्या आंतरिक शांततेची काळजी घेण्याची आठवण करून देते, विशेषतः कठीण काळात, जेणेकरून ती नष्ट होणार नाही.